तुमच्या माझ्या आवडीचा विषय स्कॉलरशिप इतकंच नाही तर तुमच्या आजी आजोबांनी सुद्धा जी परीक्षा दिलेली आहे त्या 5वी स्कॉलरशिप परीक्षेमधील आपण बुद्धिमत्ता चाचणी या प्रश्नपत्रिकेमधील उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया फेब्रुवारी 2017 मधील संच ए मधील फक्त बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न. सर्व महत्त्वाची माहिती वाचून घ्या. पाहूया बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 26वा. सुरुवातीचे 25 इंग्रजी विषयाचे प्रश्न सोडवल्यानंतर 26 पासून बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सुरू होतात. बघा बरं काय दिलेला आहे प्रश्न 26वा. दे, न, व, सन, ह, श ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या, कितव्या म्हणले, दुसऱ्या आणि पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ते लिहा असं सांगितले. फार सोपं आहे मुलांनो. मग आता ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होईल विचार करा. काय आलेले गडे इथं इथं आलेला आहे दे, देन, दे, दान, व नाही होणार. न पासून शब्द तर नाही. व, व, ह, दे नाही. सन, संश, संशय नाही. संदे, संदेश आलं की रे. संदेश वहन, कळाला शब्द. आता एकदा जर तुम्हाला अर्थपूर्ण शब्द समजला तर उत्तर आलंच. मग या संदेश वहनमध्ये दुसरा आणि पाचवं, दुसरा आहे दे आणि पाचवा आहे 1 2 3 4 5, पाचवा आहे ह, देह. मग देह दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाच्या खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता. मग देहचा समानार्थी शब्द नवीन नाही, राष्ट्र नाही, ईश्वर नाही, काया हे करेक्ट आहे. म्हणून 26व्याचे उत्तर पर्याय नंबर 3. होता ना सोपा प्रश्न. पाहूया दुसरा प्रश्न. काय दिले दुसऱ्या प्रश्नात. मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय, शस्त्रक्रिया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. हे जोडाक्षर म्हणजे फार सोपं आहे ना रे मुलांना. बघा आता जोडाक्षर. आता हे क्री हे एक जोडाक्षर, त्र हे एक, त्याच्यानंतर हे ती, हे स्ट्र, हे ध्रु, हे ष्ठा, श्व, त्र, तृ, प्रे. किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11वं कोणतं आहे तर रू हे आहे. म्हणून ह्याचे एकूण जोडाक्षर किती आहेत. पर्याय नंबर 1 11. पहा पुढचा प्रश्न. पहा 28वा प्रश्न. फार सोपे असेच बरं का प्रश्न मुलांनो. मन लावून वाचायचं बघा. परीक्षेत तेवढं करा. संख्या दिलेल्या आहेत इथं चौकोटीमध्ये. वर खाली काय दिले. वरील संख्या मालिकेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास, म्हणजे एका ह्याच्यात 2 प्रश्न आहेत. ह्या सगळ्या संख्यामधून 3 भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत ते शोधायच्या आणि शोधल्यानंतर त्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. मग चढता क्रम लावायचा. मग कोणत्या कोणत्या संख्या आहेत 3 भाग जाणाऱ्या. 133 आहे का 3च्या कसोटीनुसार. नाही 133 नाही आहे. 133ला 3 भाग जात नाही. मग पुन्हा 351, 5 आणि 1 6 आणि 3. अरे राईट, ह्या 351ला 3 भाग जात आहे. पुन्हा 154, 5 आणि 1 6 आणि 4 10 नाही जात. हे 3 आणि 1 4 अंकांची बेरीज 4 आली 3 भाग जात नाही. हे 5 आणि 1 6 अंकाची बेरीज 6 म्हणजे 3च्या पाड्यात 6 येतात म्हणजे ह्याला भाग जात आहे. म्हणजेच ज्याला भाग जात आहे ते संख्या बाजूला काढायच्या. मग आता 351 ह्याला भाग जातो. हे 154 ह्याला भाग जात नाही. हे 103 जात नाही. 105ला जातो. 522 5 आणि 4 9 9 3च्या पाड्यात येतात म्हणजे ह्याला भाग जातो. 222 जातो. त्याच्यानंतर 4 आणि 1 6 आणि 4 10 आणि 11 नाही. 146ला नाही. 900
कळालं. मग आता ह्या उरल्या 5 संख्या. मग आता चढत्या क्रमानं म्हणले. चढता क्रम म्हणजेच कसा रे? चढता क्रम म्हणजे असा, लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग ह्याच्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती? 105. त्याच्यानंतर कोणती येईल? 222. त्याच्यानंतर कोणती येईल? 200 नंतर 351. त्याच्यानंतर कोणती येईल? 351 नंतर 522. 522 नंतर काय रे? डायरेक्ट 900. मग आता 1 2 3 4 5 संख्या झाल्या. मध्यभागी कोण आहे? 351 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? किती सोपा होता प्रश्न. पाहूया 29वा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, अक्षरमाला दिली आहे आणि खाली प्रश्न. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे. आता उजवी बाजू कोणती असते? मला कळालं, माहिती आहे तुम्हाला. आपली उजवी बाजू म्हणजे कागदाची उजवी बाजू. आपला उजवा हात इकडे येतो म्हणून उजवी बाजू इकडं असते. हे लक्षात ठेवा. इथून सुरू होते उजवी बाजू. आणि डावी बाजू हे इथून डावी बाजू, हे इकडं उजवं डावं. मग उजवीकडून 26वे, 12वे, 22वे. मग 25वे अक्षर कोणतं आहे? 25वे अक्षर उजवीकडून. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20 आणि 5 5 25. म्हणजे उजवीकडून 25वा आलं ए. 12वे, पुन्हा 5 1 5, 5 2 10, 11 12. इथं आलं 12वे आलं एन. 22वे, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 21 22. 22वे आले डी. 18वे, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 16 17 18. 18वा आलं एच. आता पुढं काय म्हणले? अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता हे एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा म्हणले. मग आता काय अर्थपूर्ण तयार होईल? ANDH. HAND झाला की रे? HAND हे अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आणि या अर्थपूर्ण शब्द तयार करायला त्यातली पहिले अक्षर आहे एच म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा पुढचा प्रश्न. अरे सूचना काहीतरी दिली आहे. 30 ते 34 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. अगदी सोपे प्रश्न आहेत बरं का रे. 30वा प्रश्न. बटाटे, मुळा, गाजर आणि रताळे. आता गटात न बसणारा कोणता आहे? गाजर हे मूळ आहे, रताळे मूळ आहे, मुळा हे पण मूळ आहे, पण बटाटे हे खोड आहे म्हणून 31व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा 31वा प्रश्न. अरे थांबा, माझ्या अगोदरच तुम्ही सोडून दाखवलात का? फार सोपे प्रश्न आहेत बघा. 3 इकडे दिले, 4 आणि मध्ये 91. इथं पण सगळे तसेच आहेत. मग आता हे वर्ग घन पाडे ह्याच्यातलाच भाग असते बरं का. मग 3चा वर्ग 3 त्रिक 9 येतो. 4चा वर्ग 4 चौक 16. 16 आणि 9 25 नाही येत. मग आता 3चा घन करून बघू. 3चा घन किती येईल? 3चा घन येतो 27 आणि 4चा घन येतो 64. आता दोघांची बेरीज केली तर किती येईल रे? दोघांची बेरीज 7 आणि 4 11ला 1 हातचाला 1 6 7 8 9 करेक्ट आहे. या दोघांची बेरीज किती आली? तर 91. बरोबर आहे. तसंच इथं बघा 2चा घन किती? 2चा घन 2 2 4 4 2 8 आणि 3चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27. मग 27 आणि 8 किती? 27 आणि 8 यांची बेरीज केली तर 35 यायला पाहिजे, पण इथं 36. म्हणजे आपलं उत्तर पर्याय नंबर 2च आहे. तरी पुढचं पहा. 5चा घन 125, 2चा घन 8. या दोघांची बेरीज केली. 8 आणि 5 13ला 3 हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 1 133 करेक्ट आहे. 4चा घन 64, 5चा घन 125. या दोघांची बेरीज एककची बेरीज 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 1ला 1 हे पण करेक्ट आहे. वेगळं कोणतं आहे? तर पर्याय नंबर 2 म्हणून 31चं उत्तर पर्याय नंबर 2. पाहूया 32वा प्रश्न. काय दिले मुलांनो? 4/10, 10/32, 8/22, 6/16. आता काय साम्य असेल? 4/10 इथला छेद इकडे गेला, अंश झाला. 10/32 इथला 32 नाही, म्हणजे जे छेद आहे तिकडे अंश झाला. हे पण युक्ती कामाची नाही. मग आता काय असेल? वर्ग 4 चौक 16. 4 चौक 16 नाही. मग आता घन 4 चौक 16 16 चौक 64 ते पण काही येऊ शकत नाही. मग 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12. 4 त्रिकोण 12 आणि त्या 12 मधून 2 वजा केले 10 आलं. आता इथं तसंच करू.
10 त्रिक 30, बरोबर आहे. 30 मधून 2 वजा केले 28, नाही 8 त्रिक 24, 24 मधून 2 वजा केले 22, आलं की रे. ह्याचं सारखं आलं बघा. 3 न गुणायचं, 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18 आणि 18 मधून 2 वजा केले किती आलं 16. म्हणजे 1 2 3 ह्याला प्रत्येकाला आपण किती न गुणलं 3 न गुणलं आणि पुन्हा वजा 2 केलं. ह्यालाही 3 न गुणलं आणि वजा 2 केलं, ह्यालाही 3 न गुणलं आणि वजा 2 केलं तर छेदस्थानचं उत्तर यायलं आहे. पण इथं वेगळं उत्तर आहे म्हणून 32व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 33वा प्रश्न. विधू, अर्क, भानू, मित्र. मित्र आणि भानू हे तर समानार्थी शब्द आहेत. अर्क म्हणजे मित्रच, मग भानू, मित्र, अर्क हे तीनही समानार्थी शब्द आहेत आणि विधू म्हणजे चंद्र म्हणून 33चं उत्तर आहे पर्याय नंबर 1. पहा 34वा प्रश्न. बघा त्रिकोण दिलेले 4 आणि मध्ये काही चिन्ह आहेत. स्वस्तिक, चांदणी, त्रिकोण. आता आपण बघूया असंच आहे का. आता बघा कसं आहे. स्वस्तिक, चांदणी आणि त्रिकोण. स्वस्तिक, चांदणी आणि त्रिकोण तेच क्रम. स्वस्तिक, चांदणी आणि त्रिकोण घड्याळीच्या दिशेनं. स्वस्तिक, आता उलटा आलं बघा. स्वस्तिक, चांदणी, त्रिकोण हे उलटा आलं म्हणून गटात न बसणारा 34व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. फारच सोपा होता प्रश्न हा तर. पाहूया 35वा प्रश्न. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. संख्या दिलेत आणि प्रश्नचिन्ह दिले आणि 4 पर्याय दिलेत. फार सोपा प्रश्न आहे मुलांनो. 14, 19, 29, 40 अशा संख्या आलेल्या आहेत बरं. आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. मग 14 मध्ये किती मिसळल्यावर 19 आलं आहे. 14 मध्ये 14 आणि 5 19. मग 5 कुठून आलं. अंकांची बेरीज 4 आणि 1 5. पुढं 29 मध्ये किती मिसळल्यावर 19 मध्ये किती मिसळल्यावर 29 आलं. 19 मध्ये 10 मिसळल्यावर 29. म्हणजे 19च्या अंकांची बेरीज 9 आणि 1 10. म्हणजे 19 मध्ये त्याच अंकांची बेरीज मिळवली ते पुढचा अंक यायला आहे. बरोबर आहे. 19 मध्ये 10 मिसळले 29 आलं. अरे मुलांनो अगदी तसंच आहे. 59 मध्ये आता किती मिळवायचे मग. 59 मध्ये 9 आणि 5 ह्यांची बेरीज किती येते 14. मग आता हे मिसळायचं. 9 आणि 4 किती आलं 13 ला 3 हातचा आला 1. 5 आणि 2 7 73 म्हणून उत्तर पर्याय नंबर 4 आहे ना. सोपा प्रश्न. परत एकदा वरच्या सारखाच प्रश्न आला. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 14, 18, 26, 38, 62, 76 आणि 102 असे अंक दिलेत. आता ह्याच्यातलं चुकीचं कोणतं हे शोधायचं. मग 14 नंतर 18 कसा आला असेल. 14 मध्ये 4 मिसळले 18. मग 18 मध्ये 4 मिसळल्यावर 22 यायला पाहिजे होतं 26 आलं. मग हे कसं काय आलं. 18 मध्ये किती मिसळले मग इथं 18 मध्ये 8 मिसळले 26 आलं. मग 8 कसं आलं कडे. 8 गुणिले 1 8 1 8. थांबा. म्हणजे हे जे अंक आहेत ना त्या अंकांचा गुणाकार केला. इथं गुणाकार केला. 4 गुणिले 1 4 1 4. मग 14 मध्ये 4 मिसळले 18. 18 8 गुणिले 1 8 1 8. 18 मध्ये 8 मिसळले 26. समजलं. पुन्हा 26 मध्ये किती मिसळायचे तर 6 आणि 2 यांचा गुणाकार 6 2 12. मग आता 6 2 12 केलं तर 26 मध्ये जर 12 मिसळले तर ते आले 38. मग 38 मध्ये 8 त्रिक 24 आहे बघा अंकांची बेरीज. 38 मध्ये 24 मिसळले किती आले 8 आणि 4 12 2 हातचा आला 1 3 आणि 3 6 62 आलं. मग आता 62 मध्ये 6 2 12 हे बघा 62 मध्ये 12 मिसळा. 2 आणि 2 4 आणि 6 आणि 1 7. इथं 74 आले पण इथं दिले 76. म्हणजे हेच गटातला वेगळा शब्द आहे म्हणून संख्या तीच आहे म्हणून गटातली वेगळी संख्या 76 पर्याय नंबर 3. समजलं मुलांनो. पहा 37वा प्रश्न. आता दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी अक्षरांचा कोणता समूह येईल. ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षराचा कोणता समूह येईल हे विचारले. मग आता इथं एच्या नंतर सी डबल आले. एच्या नंतर डी ट्रिपल आले. एच्या नंतर ई 4दा आले. म्हणजे आता एच्या नंतर इथं 5दा. बरोबर आहे. 5दा नंतर 6दा. पण इथं काय दिले रे एफ 1 2 3 4 5 6 6दा तर एफ ऑलरेडी दिसायले. मग कोणते तरी मध्ये 3च अक्षर येणार आहेत. म्हणजे हे 2दा आलं हे 3दा आलं. आता इथं 4दा यायला पाहिजे तर इथं कितीदा आलं आहे. आता इथं सुरुवातीला एफ आहे
इथं एफ येणार नाही, पर्याय एक कधीच येणार नाही. इथं ए आहे, इथं जर ए घेतलं तर 4 नाही, पर्याय 2 पण येणार नाही. इथं पर्याय 4 आणि पर्याय 3 मध्ये ई आहे. मग जर इथं जर ई जर घेतलं तर कितीदा होईल? 1 2 3 4 5, 5दा होईल 2 3 5, मूळ संख्या. मूळ संख्या आलं की रे. मग ई नंतर काय येईल? ए येईल. पर्याय 4 येणारच नाही, ई नंतर ए येईल इथं, आणि ए नंतर इथं एफ येईल. म्हणजे आता हे कितीदा घेतलं एफ? 1 2 3 4 5 6 7 आलं. 7 ही मूळ संख्याच आहे. 2 3 5 7, म्हणून 37व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा 38वा प्रश्न. काय दिले? पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. हे बघा रे मुलांनो, फार सोपं आहे बरं का. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला माझ्या अगोदरच उत्तर आलं असेल. आता प्रश्न आकृत्यामध्ये मास्याचं चित्र दिलेलं आहे. पहिल्यांदा इथं होतं, नंतर इकडे गेलं, नंतर इकडं, नंतर खाली, म्हणजे हे अशा पद्धतीनं फिरत आहे. मग आता कुठं येईल? इकडे येईल, बरोबर आहे. वर गेलं, आडवं झालं, पुन्हा खाली आलं, आता हे कुठं जाईल? इकडून इकडं, म्हणजे माशाचं तोंड इकडं जाईल. तर पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 3 तर कधीच येणार नाही. आता पर्याय नंबर 2 आणि 4 पैकी तुम्ही नीट हे सगळे माशाचे चित्र जर पाहिले तर ह्याच्यामधला जो बाण आहे तो माशाच्या शेपटीकडे, पण पर्याय 2 मध्ये डोळ्याकडे दिलाय, म्हणून पर्याय 2 पण येणार नाही. येईल पर्याय नंबर 4. अशा पद्धतीनं 3 चुकीचे पर्याय शोधले की चौथा आपल्याला येतच आहे. फार सोपा होता हा सुद्धा प्रश्न. पहा 39वा प्रश्न. हाही सोपाच आहे बरं का मुलांनो. काय दिले? पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. मग आता दिले 26 37 50 63 86 आणि 109. मग आता काय असेल कडे? 26 मध्ये 26 आणि 10 36 आणि 1 37, म्हणजे 26 मध्ये किती मिसळले? 26 मध्ये 11 मिसळले तर 37 आलं. मग 37 मध्ये 11 मिसळल्यावर 37 आणि 10 48 आणि 1 49 यायला पाहिजे, पण इथं 50 आले. म्हणजे 26 मध्ये इथं किती? 37 मध्ये इथं मिसळले 11च्या ऐवजी 13 मिसळलेत. म्हणजे 7 आणि 3 10ला 0, हा चाल 1 3 आणि 1 4 आणि 1 5. मग आता 50 मध्ये किती मिसळावं लागेल? आता क्रम लक्षात आला. 11 ही एक विषम संख्या आहे किंवा मूळ संख्या आहे. 11 मूळ संख्या, 13 मूळ संख्या. मग आता इथं 50 मध्ये आपल्याला कोणती संख्या मिसळावी लागेल? तर 50 मध्ये 13च्या नंतरची मूळ संख्या आहे 17. मग 7 67 यायला पाहिजे, पण इथं आले 63. जर आता ह्याला आपण 67 केलं तर 17च्या नंतरची मूळ संख्या किती? 19. मग 67 आणि 19 किती येईल? 9 आणि 7 16ला 6, हात चाला 1 6 आणि 7 आणि 8 आलं की रे 86. म्हणजे 63 हे आपलं चूक आहे, म्हणून उत्तर पर्याय नंबर 3 चुकीचं पद. पहा 40वा प्रश्न. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? हे मला सांगा, जीवा कशात असते रे? त्रिकोणात? चौकोनात? अरे वर्तुळात. जीवा वर्तुळात असते. हे बघा, हे वर्तुळ असं आणि केंद्रबिंदू इथं, आणि वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना स्पर्श करणारी रेषा जी असते, 2 बिंदूंना जोडणारी रेषा, त्याला म्हणायचं जीवा. मग आता ही जीवा आहे वर्तुळात, आणि वर्तुळाला काय म्हटले? आयत. वर्तुळाला काय म्हटले? आयत. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. होता ना सोपा प्रश्न? पहा 41वा प्रश्न. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्षे. म्हणजे ह्या दोघांचं जे वय आहे, ह्या दोघांच्या वयाची बेरीज ही किती आहे? 52 वर्ष आहे. व त्यांच्या वयातील फरक 28 वर्षे. म्हणजे बेरीज 52 आहे आणि लगेच वजाबाकी दिली आहे 28 वर्ष. मग बेरीज पण दिली आणि वजाबाकी जर दिली असेल तर मग काय करायचं? फार सोपं आहे. तर काय करायचं मुलांनो? आई आणि मुलगा ह्यांचं किती आहे? दोघांच्या वयांची बेरीज. मग लगेच ते करायचं 52 अधिक 28 हे करायचं. कशामुळं? दोघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे, बरोबर आहे, आणि दोघांच्या वयांचा फरक पण दिलेला आहे, बरोबर आहे. मग दोघांच्या वयांची बेरीज आणि फरक ह्याला 2 न भागायचं. मग किती येईल? 52 आणि 28 होते तर 80/2 बरोबर आलं 40. आणि पुन्हा आता हे काय झालं? आईसाठीचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं पहा,
मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं म्हणून दोघांची बेरीज करून 2 भागलं. आता लहान व्यक्ती म्हणजे मुलगा, मुलाचं वय काढत असताना ह्याच दोघांची वजाबाकी करायची. 52 वजा 28 आणि त्याला 2 भागायचं. मग 52 मधून 28 गेले, उरतात किती रे? 24. आणि 24ला 2 भागलं किती आलं? 12. तर मग आईचं वय आलंय 40, मुलाचं वय आलंय 12. आता बघा 40 आणि 12 ह्यांची बेरीज किती आली? 52. आणि फरक 40 मधून 12 गेले, उरले किती? 28. समजलं मुलांनो? आता वय तर समजलं, तर शेवटी काय विचारलं, तर मुलाचे 2 वर्षानंतरचं वय किती? आजचं वय 12 आहे, तर 2 वर्षानंतर 12 अधिक 2 बरोबर किती येईल? 14. म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. पहा 42वा प्रश्न. दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. आता सोमवारी भाषा विषय म्हणजे सोमवारी मराठीचा पेपर. मराठी व इंग्रजी या विषयाच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान, म्हणजे सोमवारी मराठी झाला की एक वार सोडून इंग्रजी झाला बरं का. या विषयाच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2, म्हणजे पहिला पेपर मराठी, दुसरा पेपर परिसर 2, तिसरा पेपर इंग्रजी. पुढं विषयाचा पेपर होता, म्हणजे तिसरा पेपर परिसर 2 कधी झाला? परिसर 2 हा मंगळवारी झाला आणि बुधवारी इंग्रजी. सोमवारी मराठी, परिसर 2 आणि नंतर इंग्रजी बुधवारी. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता. इंग्रजीनंतर गणिताचा पेपर आला, म्हणजे गुरुवारी गणिताचा पेपर आला. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1चा पेपर होता. तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? अरे आत्ताच काढलं की गणित विषयाचा पेपर गुरुवारी होता, म्हणून पुढचं उत्तर काढायची गरज नाही. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. तरी तुम्ही अशी मांडणी तुम्ही रफ करून लक्षात ठेवा. सोमवारी मराठी, मंगळवारी परिसर 2, बुधवारी इंग्रजी, गुरुवारी गणित आलं आणि परिसर 2च्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी परिसर 1 आला. आपल्याला गणित विचारलं होतं म्हणून याचं उत्तर अतिशय सोपं होतं. पर्याय नंबर 3. समजलं ना मुलांना? वाचत वाचतच येते. पहा 43वा प्रश्न. दीक्षाची आई. लगेच लिहून घ्या बघा. ही आहे दीक्षा आणि ही कोण आहे? दीक्षाची आई. एवढं समजलं? दीक्षाची आई माझ्या आईला. आता हे कोण आहे? मी. माझ्या आईला, ही माझी आई आहे, माझ्या आईला आई म्हणते. आता ही दीक्षाची आई ह्याला सुद्धा आई म्हणते. हे पण आई म्हणाले, हे पण आई म्हणाले, म्हणजे हे दोघं भाऊ बहीण झाले. लक्षात आलं का? मग तर दीक्षा माझी कोण? मग आता हे जर भाऊ आणि हे जर बहीण झाले, तर बहिणीची मुलगी म्हणजे माझी कोण? भाची. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघा 44वा प्रश्न. खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? ही आकृती बघा बरं. मोजा त्रिकोण. फारच सोपा प्रश्न आहे रे. हे बघा, हे 1 2 3 4 5 6 7. हे इथला एक 8, हे एक 9, त्याच्यानंतर हे डोळ्याचा 10 11 आणि 12 आणि डोक्यावर एक 13. 13 झाले. आता इथं 13 त्रिकोण पूर्ण झाले, पण हे त्रिकोण होणार नाही कारण इथं वक्राकार भाग आहे. इथं होणार नाही कारण हे चेहऱ्याचा वक्राकार भाग आहे. कानाचं होणार नाही कारण खालचा वक्राकार भाग आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 13. नेक्स्ट पहा 45वा प्रश्न. खालील आकृतीतील एकूण चौकोनांची संख्या किती? आता दिले त्रिकोण आणि चौकोन विचारले, टेन्शन नाही घ्यायचं, व्यवस्थित पाहायचं. मग आता चौकोन तुम्ही जर असं एक रेष इथं आणि पुन्हा इकडं आणि पुन्हा इकडं आणि पुन्हा इकडं केलात तर हे झाले किती? एक चौकोन झाला. समजलं? मग ह्या रेषेच्या पलीकडे एक चौकोन, तसंच ह्या रेषेच्या पलीकडे एक चौकोन, ह्या रेषेच्या पलीकडे एक चौकोन, म्हणजे किती झाले हे चौकोन? 3 झाले. आणि तुम्ही नीट पाहिलात तर बघा, हे इथे एक चौकोन दिसला, असा 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 आणि असा, म्हणजे ही आडवी रेष मध्ये येईल असा एक चौकोन. मग ही आडवी रेष मध्ये येईल एक चौकोन होईल आणि ही आडवी रेष मध्ये येईल म्हणजे कर्ण होईल असा एक चौकोन, म्हणजे हे झाले 3. म्हणजे 3 आणि 3 किती झाले? 6. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 6. पाहूया पुढचे प्रश्न. 46 व 47 साठी सूचना. प्रश्नामधील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करा असं म्हणले. मग प्रश्न आकृती
46वी. बघा बरं आता काय दिलं या 46व्या प्रश्न आकृतीत. फारच सोपं आहे की रे. आरसा असं दिलेलं, मग आरशामध्ये काय असते, जे उजवीकडे आहे ते डावीकडे येते आणि जे डावीकडे ते उजवीकडे जाते. बरोबर आहे. मग आता हे यन असं आहे तर हे डावीकडे येईल. बरोबर आहे. मग डावीकडे कुठं कुठं आलेलं आहे, तर पर्याय नंबर 1 मध्ये तर हे चुकीचंच दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, चुकीचेच पर्याय शोधायचे. जशाल तसं यन दिसेल का, नाही दिसणार. आता हे इथं उजवीकडेच आहे, पर्याय 4 पण कटला. आता पर्याय 2 आणि 3च राहिलं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही नीट पहा, तर तुम्हाला हे जे यम आहे हे यम डाव्या बाजूला होतं, हे उजवीकडे येईल. मग आता यम हे डब्ल्यू सारखं थोडीच दिसेल, म्हणून पर्याय 2 पण चुकला. 3 उत्तर जर चुकले तर उरलं पर्याय 3. यम आरशात आणि बाहेर सारखंच दिसतंय, म्हणून 46व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा 47वा प्रश्न. आता याच्यामध्ये सुद्धा आरशातली प्रतिमा आहे. आता हे उजवीकडं ई आहे, मग आता हे कुठं येईल, डावीकडं. बरोबर आहे. पण हे इथं पर्याय 1 मध्ये उजवीकडंच दिले, म्हणून हे चुकला. पर्याय त्यानंतर तुम्ही पहा की इथं जे काही पर्याय ई आहे हे ई उजवीकडे, मग डावीकडे येत असताना हे उलटं येईल, पण इथं दिले सरळच ई दिले, म्हणून हे पर्याय 2 पण चुकीचं आहे. मग आता तुम्ही पर्याय 3 आणि 4 तुम्ही व्यवस्थित पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की इथं हा जो त्रिकोण आहे उलटा त्रिकोण आहे आणि इथं दिलं सरळ त्रिकोण, म्हणजे पर्याय 3 पण चुकीचा आहे. मग राहिला काय, पर्याय नंबर 4. म्हणून 47व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा प्रश्न 48 आणि 49 साठी सूचना. पुढे दिलेली प्रश्न आकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधा. फार सोपे प्रश्न असतात रे मुलांनो हे, आणि अगदी सोप्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला मिळायलाच पाहिजे. जलप्रतिबिंबात काय असते मुलांनो, बघा जे खालचा भाग आहे ते वर जातो आणि वरचा भाग खाली येतो. अरे पण पर्याय 1 मध्ये खालचा भाग खाली दिला, चुकलं. पर्याय 2 मध्ये तसंच दिले, चुकलं. आता पर्याय 3 आणि 4 मध्ये हे खालचा भाग वर गेलाय, पण आता ही जी रेष आहे इथंच थांबलेली बरं का, पण इथं पर्याय 4 मध्ये खालीपर्यंत जोडली, म्हणून पर्याय 4 पण चूक. मग उरलं काय, पर्याय 3. म्हणून 48चं उत्तर पर्याय नंबर 3. पहा 49वा प्रश्न. आता बघा हा वक्राकार भागाचा, आता हे प्रतिबिंब शोधायचं. मग खालचा भाग वर जाईल, मग कसं, मग आता हा वक्राकार भाग असाच इकडे येईल, म्हणजे जो खालचा भाग आहे तो वर येणार, पण पर्याय 1 मध्ये इथंच दिलेलं हे चुकलं. त्यानंतर आता इथं वक्राकार भागच आहेत, पण आता ही जी रेष अशी आहे ती कशी येईल, अशा पद्धतीनं तिरपी येईल इथं. बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं तिरपी पर्याय 2 नाही, म्हणजे पर्याय 2 पण चुकला. आता राहिला पर्याय 3 आणि 4. ह्याच्यामध्ये तिरपी रेष आहे, पण ही जी आडवी रेष आहे ना ही काटकोनात आहे, जी पर्याय 4 मध्ये नाही आहे, म्हणून 3 पर्याय चुकीचे सापडले की एकच उरतो, पर्याय नंबर 3. म्हणून 49चं उत्तर पर्याय नंबर 3. पहा 50वा प्रश्न. फार सोपा आहे बरं का रे. सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने नाव करू लागला. या प्रसंगी तुम्ही काय कराल? मित्र म्हणून माझेही नाव कोरण्यास सांगेल आणि एक शिक्षकाचा धपाटा खाईल. असं कुठं असते का? सार्वजनिक ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याविषयी समजावेन हे करेक्ट आहे, म्हणून 50चं उत्तर पर्याय नंबर 2. त्याला लिहिण्यास सहकार्य करणार नाही हे पण नाही. त्याला भिंतीवर लिहिण्यास जबरदस्ती करून लिहितोस का नाही असं धमकी दिली त्याला, नाही हे पण चूक आहे. तर उत्तर अचूक काय, 50व्याचं पर्याय नंबर 2. पहा 51 ते 55 साठी सूचना काय दिल्यात. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. फार सोपं आहे. पहिल्यात आणि दुसऱ्यात जसा संबंध आहे तसं तिसऱ्यात आणि चौथ्यात. मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान. शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं ना त्याच्यात मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते. मग निराजी रावजी हे कोण होते हे माहिती पाहिजे, न्यायाधीश. म्हणून 51चं उत्तर पर्याय नंबर 1. 52वा प्रश्न तर माझ्या अगोदर तुम्हालाच आला असेल. 21 जून म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा दिवस. शाळा जून महिन्यातच सुरू होती ना रे, लगेच 21 जून म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो. आणि 22 डिसेंबर म्हणजे दिवाळीनंतर हे काय आहे, तर आपल्याकडे सर्वात मोठी रात्र असते. म्हणून 52चं उत्तर पर्याय नंबर 2. पहा 53वा प्रश्न.
बघा पहिल्यात आणि दुसऱ्यात चौकोन तेच आहे, कर्ण तसेच आहेत, फक्त ह्या रेषा इकडं होत्या त्या इकडे गेल्या आणि ह्या रेषा आडव्या होत्या त्या इकडं उभ्या झाल्या, इकडून इकडं, बरोबर आहे. मग आता तसंच इकडल्या तिसऱ्या आकृतीत वर रेषा आहेत त्या खाली येतील, मग इथं आडव्या आहेत खाली येऊन उभ्या होतील, मग उभ्या कुठं आहेत तर पर्याय नंबर 2 मध्ये, म्हणून 53व्याचे उत्तर पर्याय नंबर 2. पहा 54वा प्रश्न. 24 आणि 8 ह्यांच्यात जे संबंध आहे ते 36 आणि पुढं आहे. मग आता नक्की बघायचं इकडं मोठी संख्या आणि इकडं छोटी असेल तर वर्गण घनचा काहीतरी संबंध आहे, आलं का लक्षात. मग आता 4 मधून 2 गेले किती उरतेत रे, अंकांची वजाबाकी करा बरं. 4 मधून 2 गेले 2 आणि 2चा घन 8, 2चा घन किती आला 8. तसंच 6 मधून 3 गेले उरले किती 3, मग 3चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, पर्याय नंबर 2. आहे ना सोपा प्रश्न. पहा 55वा प्रश्न. 3927, 4845. आता ह्या दोघात जसा संबंध आहे तसंच तिसऱ्या आणि चौथ्यातला संबंध आपल्याला शोधायचा. मग कसा असेल गडे, तर मग आता इथं 3 आहे इकडं 4 आहे, म्हणजे इथं काय केलंय हे अंक 1 न वाढवला आहे, बरोबर आहे. मग आता इथं 1 आहे, इथं किती येईल, इथं 2 येईल. पुन्हा इथं 9 आहे आणि इकडं किती झालं आहे 8, म्हणजे 1 न कमी केला, म्हणजे इथं 8 आहे ते 1 न कमी केला इकडं, इथं आला 7. 27 कुठं आहे, पर्याय नंबर 1. अरे पुढचं शोधायचंही गरज नाही, लगेच सापडलं तुम्हाला. तरी खात्रीसाठी पहा इथं 2 आहे आणि इथं किती आहे 4, म्हणजे हे 2 न वाढवलं, इथं 4 आहे म्हणजे इथं किती येईल 6, आलंय का नाही 6. इथं शेवटी 7 आहेत आणि शेवटी झालेत 5, म्हणजे 7 मधून 2 वजा केले, मग 5 मधून 2 वजा केले 3, आलं उत्तर. होतं ना. इथं उत्तर यायच्या अगोदरच युक्ती वापरून तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर काढायचं ते कळालं, म्हणून 55चं उत्तर पर्याय नंबर 1. पहा पुढचा प्रश्न काय सांगितलंय. 56 ते 57 साठी सूचना खालील प्रश्नाकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा म्हणले. 56वा प्रश्न आहे. अरे फार सोपा आहे रे बघा. प्रश्न आकृती बघायची आणि तंतोतंत त्याच्यासारखी उत्तर आकृती आपल्याला शोधायची. आता बघा इथं बाण आहे, जशास तशी फिरवलेली आकृती असते बरं का. बाणावर इथं रेष नाही आहे पण इथं दिले, हे चुकलं. हे त्रिकोण आहे, त्रिकोणावर इथं रेष नाही आहे पण इथं दिले, म्हणजे हे पण चुकलं. त्यानंतर ही आकृती त्रिकोणाच्या, हे जे त्रिकोण आहे त्रिकोणाच्या समोर रेष आहे पण इथं त्रिकोणाच्या इकडे रेष आले, म्हणजे हे चुकलं. 3 पर्याय चुकीचे सापडले की एक पर्याय आपला करेक्ट असतो, म्हणून 56व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा विद्यार्थी मित्रांनो 57वा प्रश्न. तंतोतंत बरोबर ती आकृती आणि उत्तर आकृती लगेच तुम्हाला लक्षात येईल, याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. समजलं मुलांनो. पहा पुढचा प्रश्न. पहा 58वा प्रश्न फार सोपा आहे. एका रांगेत, आता ही रांग आहे बघा, अशीच ही रांग आहे इतकी. या रांगेत काय म्हणले, विराटच्या उजवीकडे 15 मुले. आता इथं विराट आहे, या विराटच्या उजवीकडे. आता रांगेमध्ये आपली उजवी बाजू म्हणजे रांगेची उजवी बाजू, मग इकडे किती मुलं आहेत 15 आणि डावीकडे 21. आपली डावी बाजू म्हणजे रांगेची डावी बाजू, इकडे 21. याच रांगेत मध्यभागी उभा असलेला विनीतचा क्रमांक कितवा, म्हणजे मध्यभागचा काढायचा आहे. अरे किती सोपं आहे हे मुलांनो. मला सांगा 21 आणि 15 किती झाले. हे बघा 21 अधिक 15, 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 36 झाले. आणि विराट हे 37, बरोबर किती झाले टोटल 37. मग आपल्याला मध्यभागचा काढायचा आहे तर त्याच्यात एक मिसळावा लागतं 38 आणि त्याला 2 न भागायचं. बेक बे आणि 92 18, म्हणजे उत्तर आलं 19, म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 2. होता ना सोपा प्रश्न. बघा 59वा प्रश्न. एका हजेरी पत्रकात, अरे तुम्ही दररोज हजेरी देतात ना ते आहे, त्या हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक. मग हजेरीमध्ये आता बघा पहिला नंबर, दुसरा क्रमांक, तिसरा असते, तसं अशाच वरून 10वा क्रमांक कुणाचा आहे तर संगीताचा. एवढं समजलं. आणि सनीचा शेवटून 20वा क्रमांक आहे आणि सनी जे आहे ना ते शेवटून त्याचा 20वा क्रमांक आहे सनी. आता बघा रे फार सोपं आहे. संगीता आणि सनी यांच्या नावामध्ये 15 मुलांची नावं आहेत. आता ह्या दोघांच्या मध्ये किती आहेत 15, ह्या दोघांच्या मध्ये. आलं का लक्षात मुलांनो. म्हणजे तर हजेरी पत्रकात एकूण नावे किती आहेत. अरे किती सोपं आहे. ह्याचा 10वा
आणि हे पाठीमागून 20 म्हणजे हे 10 आणि 20 किती झाले, हे 30 तर झाले, आणि मध्ये किती आहेत 15, म्हणजे 30 आणि 15 किती झाले 45, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 1. 60वा प्रश्न, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. बघा आता इकडे काय आहे पूर्व, इकडे काय पश्चिम, खाली काय आहे दक्षिण आणि वर काय आहे उत्तर. तर मग काय, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. आता इकडे तोंड करून ती उभी आहे सुरुवातीला. मग आता इकडे तोंड करून उभी आहे म्हणजे तिचं उजवी बाजू कुठे येईल इकडं, आणि डावी बाजू किती येईल इकडं. ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली. काटकोनात म्हणजे इथून एकदा इथं फिरली, आता इकडं तोंड झालं, पुन्हा इथून एकदा इकडं फिरली, आता इकडं तोंड झालं. तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल, तर तिची पाठ आता तोंड इकडं आहे तर पाठ कुठं होईल पश्चिमेकडे, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 4. फारच सोपे सोपे प्रश्न आलेत. पहा 61वा प्रश्न, रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली. अरे आत्ताच पाहिली दिशा तुम्ही, आता इथं रुक्साना होती आणि इथून असंच गेली. किती किलोमीटर गेली ती 19 किलोमीटर. नंतर ती दक्षिणेला, आता हे बघा दक्षिण म्हणजे खाली असते, दक्षिणेला किती गेली 13.5 किलोमीटर, 13.5 किलोमीटर गेली. त्यानंतर ती पूर्वेला, आता इथं आहे ना, मग इथून पूर्व दिशा कुठे येते इकडं पूर्वेला गेली, ती किती गेली 7.5. नंतर उत्तरेला, उत्तर म्हणजे वर, वर गेली परत 13.5, म्हणजे ह्याच्या एवढं 13.5 वर गेली, इथं सुद्धा किती आलं 13.5. प्रश्न काय आहे तर इथं जाऊन थांबल्यावर ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. आता हे मूळ ठिकाण तर इथं आहे, इथून ती इथं आलेली आहे, तर हे अंतर किती. आता बघा रे हे 13.5 हे 13.5, म्हणजे हे समोरासमोरील बाजू सारख्या झाल्या, म्हणजे हे काय झालं काटकोनातच वळलेली आहे, म्हणजे हे झाला आयत, म्हणजे इथं 7.5. मग 19 मधून जर 7.5 जर वजा केले तर उरतेत किती रे 11.5, म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो 62वा प्रश्न तर फार सोपा आहे. मंदाचा जन्म 8 जुलै 2007 रविवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी होईल. हे बघा 8 जुलै 2007, मग 8 जुलै 2008 कोणता येईल वार. आता इथं रविवार आहे, मग 2008 अरे 2008 तर लीप वर्ष आहे, म्हणजे कोणता सोमवार नाही येईल, इथं येईल मंगळवार. आणि पुन्हा 8 जुलै 2009 मंगळवारच्या नंतर काय येईल बुधवार, म्हणून याचं 62व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. प्रत्येक वाढदिवसाला 1 वार पुढे जात असतो, पण लीप इयरमध्ये 2 वार पुढे जातात. अशा प्रकारे 62व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 आलं. बघा 63वा प्रश्न, एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार येईल असं म्हणले. फार सोपा प्रश्न आहे बरं का मुलांना. बघा 2 तारखेला बुधवार आहे, मग 2 मध्ये 7 दिवस मिसळले तर 9 तारखेला बुधवार, 9 मध्ये 7 दिवस मिसळले 16 तारखेला बुधवार, 16 मध्ये 7 दिवस मिसळले 23 तारखेला आहे बुधवार, 23 मध्ये 7 दिवस मिसळले तर 30 तारखेला आहे बुधवार. मग 31 तारखेला कोणता वार येईल, 31 तारखेला वार येईल गुरुवार. आणि 1 2 3 4, आता हे ऑगस्ट महिना संपला, मग गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार, 4 तारखेला येईल सोमवार, म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न तर आंधळ्याला सुद्धा येईल. पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. वर्तुळ त्रिकोण चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता, तर पर्याय नंबर किती 4 हा अंक असलेला पर्याय नंबर 3. किती सोपं होतं मुलांनो. 65वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा आणि लिहा म्हणले. आता जरा अवघडच वाटतंय की रे, मग कसं आला असेल गडे 9, हे उत्तर कसं आलं असेल शोधूया आपण. 8 आणि 5, 8 मधून 5 गेले उरतात किती 3, 3 त्रिक 9 आलं की रे, म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची आणि त्याचा वर्ग करायचा. 7 मधून 2 गेले उरतात किती 5, 5 5 25 आलं की रे. 9 मधून 7 गेले उरले किती 2, 2चा वर्ग किती 4, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. फारच सोपा प्रश्न होता हा, तर समजला ना. पहा 66 ते 70 साठी सूचना. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत मुलांनो, त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा.
66वा प्रश्न, मोठे आतडे, जठर, लहान आतडे हे सगळे अन्ननलिकेचे भाग आहेत. मग हृदय हे तर अन्ननलिकेचं नाही, व वृक्क हे पण नाही आहे, आणि श्वासपटल हे पण नाही. तर ग्रासिका हे अन्ननलिकेतला अन्नाशी निगडीत भाग आहे. म्हणून 66व्याचे उत्तर पर्याय नंबर 1. पचन संस्थेशी निगडीत आहेत बरं का सगळे. पहा 67वा प्रश्न, गंगा, महानदी, गोदावरी. आता ह्यांची सगळ्यांची वाहण्याची दिशा एकच आहे. म्हणून 67व्याचे उत्तर पर्याय नंबर 2, कावेरी सुद्धा त्याच दिशेने वाहते. पहा 68वा प्रश्न. आता अशी एक आकृती दिली आहे. तर या आकृतीशी मिळती जुळती एक नंबर नाहीच आहे, म्हणून येणारच नाही. आता हे जर तुम्ही बघितलात तर हे अशा पद्धतीनं घड्याळाच्या दिशेनं असं फिरायलंय, उलट्या दिशेनं असं होतं, असं झालं. ह्यालाही पुन्हा असंच फिरवलं, ते 2 वेळेस फिरवल्यावर असं झालं. आता ह्यालाही जर घड्याळीच्या दिशेनं असंच फिरवत गेलं तर हे अशा पद्धतीचं होईल. हे कसंही घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरवलं तर अशी आकृती येणारच नाही, आणि अशी आकृती येणार नाही. येईल काय तर पर्याय नंबर 4. म्हणून 68चं उत्तर पर्याय नंबर 4. 69चा प्रश्न तर फारच सोपा आहे मुलांनो. 29 आणि 31 ह्या दोन्ही मूळ संख्या, 17, 19 ह्या मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या आहेत. त्याचा फरक 2चा आहे. 59 आणि 61 हे जोडमूळ संख्या. मग आता जोडमूळ संख्यांचा गट कोणता आहे हे शोधायचं. आता हे 69 तर मूळ संख्या नाही, येणार नाही. त्याच्यानंतर 21 मूळ संख्या नाही, हे येणार नाही. 15 मूळ संख्या नाही, हे येणार नाही. उरलं काय 41 आणि 43 ह्या मूळ संख्याही आहेत आणि जोडमूळ संख्यांचा गट आहे. म्हणून 69चं उत्तर पर्याय नंबर 1. पहा 70वा प्रश्न. अरे माझ्या आधीच आलं ना तुम्हाला. ह्या सगळ्या संख्या 9 भागणाऱ्या संख्या आहेत, कारण अंकांची बेरीज जी येते त्या बेरजेला 9 भाग जातो. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. ह्याच्या सुद्धा अंकाच्या बेरजेला 9 भाग जातो. म्हणून पर्याय नंबर 2. फार सोपं आहे 71वा सुद्धा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 13, 7 बरोबर 19 आणि 8 बरोबर 22 कसा आला असेल रे. आता 5 2 10 5 त्रिक 15. हे बघा 5 गुणिले 3 केलं तर 5 त्रिक 15 यायले, आणि त्या 15मधून वजा करायचे 2, आलं 13. तसंच इथं 7 गुणिले 3, 7 त्रिक किती आलं 21. 21मधून किती वजा करायचे 2, आलं 19. तसंच 8चं सुद्धा 8 गुणिले 3, 8 त्रिक किती आलं 24. 24मधून वजा 2 केलं किती आलं 22. अगदी तसंच 1 आहे. मग 1ला 3 न गुणलं किती आलं 3. 3मधून वजा 2 केलं 1. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपे प्रश्न आहेत. पहा 72वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 1ला 5 म्हटले, म्हणजे जिथं जिथं 1 असेल तिथं हे बघा 5. 3ला 7 म्हटलं, जिथं 3 आहे 3ला 7 म्हटलं. 4ला 9, 4ला 9 म्हटले, आणि 2ला 6 म्हटले. आधी 2ला किती म्हटलं 6. तर हे गुणाकार दिले, म्हणजे फार सोपं आहे. मग फारच सोपं आहे की नाही. 5 सख 30 अधिक 7 बरोबर आलं 37. पर्याय नंबर 4. बघा काय म्हणलं, एका सांकेतिक भाषेत रक्षक, भक्षक, क्षरण तर भरण कसा लिहाल. अक्षरे व चिन्हांचा क्रम सारखाच असेल असे नाही. हे बघा इथं पण क्ष आहे, इथं पण क्ष आहे, इथं पण क्ष आहे. मग क्षसाठी अशा पद्धतीनं. आता क, इथं क आहे, इथं क आहे. मग दोघांमध्ये सारखं काय आहे चौकोन, म्हणजे चौकोन क साठी. आता इथं र, मग आता र साठी काय येईल वर्तुळ, कारण हे दोघं गेलेत वर्तुळच उरलं म्हणून र साठी वर्तुळ. त्याच्यानंतर इथं भ उरलं, मग भ साठी काय येईल तर हे चौकोन आणि त्याच्या टिंब, आणि न साठी काय इथं उरलं होतं तर त्रिकोण. मग भरणसाठी काय भरण. मग ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. समजलं. सेम आधीच्या सारखाच प्रश्न होता मुलांनो. मग आता नवर, नरक, मकर ह्यांच्यासाठी एक एक कॉमन. आता इथं पण र आहे बरोबर आहे, इथं पण र आहे आणि इथं पण र. मग र साठी कॉमन काय निघालं ही रेष, ही रेष, आणि इथं पण रेष आहे. मग र साठी रेष निघाली. न साठी काय आहे तर इथं न आहे बरोबर आहे, इथं न आहे. मग न साठी दोघांमध्ये सारखं आहे अधिक, म्हणून अधिक. व साठी भागिले, क साठी गुणिले, म साठी चौकट हे शोधून काढलं. मग आपल्याला म्हणलंय व क म. मग व साठी काय आहे व क म. व साठी भागिले, त्याच्यानंतर क साठी गुणिले आणि म साठी चौकट. म्हणून ह्याचं उत्तर
भागिले गुणिले चौकट, भागिले गुणिले चौकट, क्रम वेगवेगळा आहे म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. पहा शेवटचा प्रश्न. शाळेच्या मैदानावर खो खोचा सामना सुरू आहे. सामना अटीतटीमध्ये चालू आहे. अचानक मैदानावर गोंधळ होतो. तुम्ही काय कराल? गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन. आता खो खोचा सामना आहे, तुमच्या ओळखीचे आहेत, मग शांत करावा लागेल हे बरोबर वाटायला. पुढं गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदडून काढेल. अरे बापरे आता तुम्ही काही अधिकारी आहेत का बदडून काढायला? आधी बदडणार तुम्ही आणि पुन्हा तुम्हीच मार खाणार. चुकलं. दुसरा पर्याय. तिसरा, मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ करेन. बाबा बाबा तुम्ही गोंधळ करा आणि नंतर झपके खा. चुकलं. तिसराही, माझ्या वर्गात पळत जाऊन बसेन. घाबरून जायचं का? चुकलं. तर ह्याच्यात आपण प्रत्येक परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे 75चं उत्तर पर्याय नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण बुद्धिमत्तेचे हे 50 प्रश्न पाहिलेत. नक्कीच हे सर्व तळमळीनं शिकवलेले प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला समजले असतील आणि तुम्हाला परीक्षेत उपयोगात येतील अशी आशा आहे. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.